राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी हे अशा प्रकारे मतदान पार पडतंय। या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी मतदान होत आहे। रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। रायगड, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे। शेखर, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील कोल्हापूरहून आपल्या सोबत आहेत। शेखर, तुमच्या इकडची स्थिती? प्रसन्न सर, कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये देखील सकाळपासूनच उत्स्फूर्त अशा पद्धतीनं मतदान सुरू आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदानाचा टक्का जो आहे तो पाहायला मिळत असतो। कुठलीही निवडणूक असू दे त्या ठिकाणी उत्स्फूर्त मतदार बाहेर पडत असतात। सकाळपासून 11:30 पर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे, ज्यामध्ये 28% मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। अर्थातच दुपारनंतर हा मतदानाचा वेग जो आहे तो मंदावण्याची शक्यता आहे आणि अर्थात सायंकाळच्या वेळेला पुन्हा एकदा ही संख्या जी आहे ती वाढत असते। कोल्हापूर जिल्ह्यासह दोन्ही जिल्ह्यांमध्ये शांततेत मतदान सुरू असलं तरी काही ठिकाणी लाठीचार्ज केल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। काही वयोवृद्ध लोकांना घेऊन जाण्यासाठी मतदानाला घेऊन जाण्याच्या कारणावरून देखील वाद कोल्हापुरात झाल्याची घटना आता काही मिनिटापूर्वी आपल्याला समजलेली आहे। त्यामुळे अशा घटना ज्या आहेत ते किरकोळ वगळता काही ठिकाणी मतदार यादीमधला घोळ जो आहे तो गेल्या वेळेप्रमाणेच यावेळी देखील आहे। जे शहरातले मतदार आहेत त्यांनी गावातल्या जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी देखील आपलं मतदान त्या ठिकाणी लावून घेतलेलं, त्यामुळे तो देखील घोळ आहेच। मात्र अनेकांना याद्यामध्ये आपलं नाव आहे की नाही हे देखील न सापडणाऱ्या घटना देखील घडलेल्या आहेत। खरं तर सांगलीमधलं एक सगळ्यात महत्त्वाची एक बातमी म्हणावी लागेल ती म्हणजे तासगावमधलं एक गाव आहे, ज्या गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येत असल्यामुळं जी वृक्षतोड झाली होती, जवळपास 12,000हून अधिक वृक्षतोड झाली होती आणि त्या गावानं या सगळ्या प्रकल्पाला विरोध करत या मतदानावरतीच बहिष्कार टाकलेला आहे। एक दुपारपर्यंतची जी आकडेवारी बघितली त्या ठिकाणी एकाही मतदारानं गावामध्ये मतदान केलेलं नाही। जवळपास 2200-2300हून अधिक मतदार त्या गावामध्ये आहेत, मात्र कोणीही मतदान केलेलं नाही। अशाच पद्धतीच्या अनेकांनी गावकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता, मात्र तिथल्या स्थानिक नेत्यांनी सगळ्यांची समजूत काढून मतदान जे आहे ते करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे। त्यामुळे मतदान जे आहे ते तिन्ही जिल्ह्यांमध्ये पाहायला गेलं तर सुरळीत सकाळपासून सुरू आहे। मतदानाचा टक्का जो आहे तो कशा पद्धतीने यावेळी वाढणार का कमी होणार हे मात्र आता पाहणं गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती।